कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये पुन्हा एकदा महमूद मनवर सय्यद यांना जनतेने संधी दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ते निवडून आलेले आहे। आज आपल्यासोबत महमूद सय्यद आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। हाजी साहेब, काय सांगणार, आज तुम्हाला पुन्हा एकदा नगरसेवक पदावरती जनतेने बसवलेलं आहे, काय सांगाल? हे खरं तर जे आपण गेली 10 वर्षापासून म्हणजे 9.5 वर्ष झाले आपण जे वार्डात काम करतोय। 2016 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आणि त्यापासून म्हणजे 2016 ते 2021 पर्यंत आपली मुदत होती। मुदत संपली तरी देखील आपण आज 2025 आहे, तर या 10 वर्ष सलग काम करत राहिलो। 10 वर्षाचा नगरसेवक म्हणून मला एक नागरिकांकडून एक सर्टिफिकेट मिळालं होतं आणि त्याचं फळ मला मिळालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी काही काही विकासाची कामे केली होती, ज्यामुळे जनतेने पुन्हा एकदा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे, परंतु मताधिक्य फार तुम्हाला कमी मिळालं। झालं असं की बा आता ज्यावेळेस आपण वार्डामध्ये जे कामं आपले जे नियोजित आहे पुढचे काम आणि जे झालेले कामं आहे या वार्डामध्ये आज कोपरगावात म्हणजे आपले ज्या ठिकाणी आपण राहतो गांधीनगरमध्ये, त्या वार्डामध्ये आपण भूतन भविष्य जे 50 वर्षात कामं झालेले नव्हते ते कामं संपूर्ण वार्डात कामं झालेले आहे। आणि एक नगरसेवक असा असेल का बा तुम्ही कामं दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं मी जाहीरपणे सांगितलं आणि भाषणात देखील सांगितलं तर तुम्ही मला कामं दाखवा आणि बक्षीस मिळवा। मात्र त्यात आपला फायदा असं झालं की बा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मागच्या वेळेस तुम्ही अपक्ष निवडून आले होते, परंतु यंदा पक्षाच्या सोबत तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करून तुम्ही एक निवडणूक लढवलेली आहे। काय तुम्हाला यासाठी कष्ट घ्यावे लागले, कोणाकोणाची साथ मिळाली, काय तुमचा अनुभव यावेळेस सांगाल तुम्ही? सगळ्यात मोठी साथ मला मिळाली तर आपले आमदार आशुतोष दादा काळे यांची आणि आशुतोष काळे दादा जे आपले आमदार साहेब आहे यांचं जे नेतृत्व असतील किंवा यांनी जे केलेले विकास कामं असेल आणि त्यातले त्यात भर माझे जे कामं झालेले आहे, असं एक दोघांचं संघटित मिळून या कामाचं फळ आणि एक नागरिकांचं कौल माझ्याकडे होतं, त्यामुळे आपण निवडून आलो। माझे जे सहकारी होते अक्षय आंग्रेची आई विजयाताई आंग्रे हे काहीतरी थोड्याशा मताने ते पडलेले आहे, नाहीतर जवळपास ते सुद्धा निवडून आले असते, मात्र नौके असल्यामुळे ते त्यांचा पराजय झालेला आहे। आपण पाहतोय की त्या तुमच्या प्रभागामध्ये 12 नंबरमध्ये जे आहे तर अतिशय अतितटीची लढत झालेली आहे आणि तुमच्या विरोधात जे आहे तर एक वेगळ्या प्रकारचा प्रचार जे आहे तर करण्यात आलेला आहे, कसं पाहतंय या सगळं? प्रचार करणाऱ्यांनी प्रचार केलं अति म्हणजे इतकं घाणेरडे प्रचार झालेले आणि जातीपातीचं राजकारण झालेलं आहे। मात्र माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि जातपात न मानता मला जे निवडून दिलेलं आहे त्यांचे आभार मानावं तितके कमी आहे। इथून पुढे काय आता विकासाची कामे तुम्हाला करायची आहे? बघा, माझ्या वार्डातच नव्हे तर सर्व कोपरगावमध्ये जे आज जे माहोल झालेलं आहे की वातावरण झालेलं आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आम्ही आमदार साहेबांच्या मागे लागून आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे त्यांनी सोडवलेला आहे। मात्र स्वच्छ आणि मुबलक पाणी म्हणजे 2 दिवसाआड पाणी किंवा 1 दिवसाआड पाणी व्हायला पाहिजे आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळायला पाहिजे। जे आमदार साहेबांनी जे 21 दिवस 28 दिवसाचं जे पाणी होतं, आज कोपरगाव 3 दिवसाआड पाणी आणून ठेवलेलं आहे। त्याचं जे 3 नंबर 4 नंबर जे तळे आहे त्या तळ्यांचं काम झाल्याबरोबर आपल्याला शहराला पाणी लवकरात लवकर चांगलं कसं उपलब्ध होईल त्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या मागील पंचवार्षिकमध्ये त्याचबरोबर प्रशासक काळामध्ये जी विकासाची कामे केलेली आहे त्यावरती पुन्हा एकदा जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि इथून पुढील काळात देखील आता विकासाची कामे आम्हाला करायची असल्याचं मत या ठिकाणी हाजी महमूद सय्यद यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नेमकं कोणकोणती विकासाची कामे हाजी महमूद सय्यद यांच्याकडनं होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।